पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा, केंद्र साठेनगर कसबा बारामती, जिल्हा पुणे. आणि या तमाशा मंडळातून तुफान एक जबरदस्त फारसा सादर करत आहे. सकू तुझा दाबून बघतो चक्कू, सकू तुझा दाबून बघतो चक्कू, सकू तुझा दाबून बघतो चक्कू. कसं काय चाललंय मित्रा? अरे पायाच्या पुण्यानं देवाच्या आशीर्वादामुळे माझं चांगलं चाललंय. चांगलं चाललंय. परंतु तुझा मला खूप राग आला मित्रा. कशामुळं? अरे जरा घरादारात चांगला वागत जा. अरे झालं तरी काय? अरे झालं म्हणजे एवढं झालं. तुझ्या घरी गेलो तुम्ही. माझ्या घरी गेला होता? अरे पुण्यावरनं घरी आल्यानंतर म्हणलं पहिल्या मित्राची गाठ घेतली पाहिजे. शाबास. सकाळीच पुण्यावरनं आलो. बर. माझ्या घरी न जाता मी तुझ्या घरी गेलो होतो. माझ्या घरी? अरे तुझ्या घरी गेल्यानंतर काय ते बुवा तुझी बायको. बायको माणूस शिकली. अरे फार माणूस की बास तुझी बायको. मग काय? बिचारीनं मला सांगितलं म्हणली अजिबात तसं जायचं नाही. मग चहा पिऊन जावा. लवकर बोलायचं. अरे तुझ्या बायकोनं लगेच चहा वगैरे ठेवला. माणुशीचा घराणा पहिल्यापासून चहाचा कप माझ्या हातात आणून दिला. बर. मी चहा असा पिणार इतक्या तुझी बायको मोठ्या मोठ्याने रडायला लागली. काय म्हणून? अरे तीच मी विचारात पडलो. म्हणलं वहिनी तुम्हाला काय लिहायला नाही, नेसायला नाही का काय नाही? का माझ्या मित्राकडून काय चुकलं? हो. म्हणली काय सांगायचं, आज 10 दिवस झाले ती सारखं दारू पित्यात. हो दारूच पितो. दारू पित्यात आणि मला येऊन मारतात. म्हणलं वहिनी तुम्हाला मारण्याचं कारण काय त्याचं? म्हणली हो का 12 वर्ष झाली आमच्या लग्नाला. बर. 12 वर्षात तुला एकच मुलगी झाली ना? हो एकच मुलगी. आणि तिच्या मुलगा होत नाही म्हणून तू बायकोला मारतो. मग काय? अरे गाढवा, मी तुझ्या बायकोची समजूत काढली. म्हणलं वहिनी मी त्याला समजून सांगेन, आज ना उद्या तुम्हाला मुलगी झाली ना, उद्या तुम्हाला मुलगा सुद्धा होईल. होणारच. पण तुझी बायको चक्क मला म्हणाली काय? म्हणली दाजीबा कशाचा आम्हाला मुलगा होतोय? पहिलीच मी तिच्या विश्वासावर बसली असती तर ही पोरगी मी मला झाली नसती. म्हणजे तिथं गुसा गेला. जाऊ दे मित्रा. अरे पण तीच काय, अरे मी प्रयोगशाळेमध्ये मी शाळा शिकून आलोय. भविष्यवाणीची शाळा. भविष्यवाणीची? अरे भविष्य सांगतो. तुझा हात बघितल्या बरोबर मी सांगेन काय आहे. बघू सांग बर. थुकतोच का काय? थुकतोच का काय हातावर? अरे ती रेषा पाहते. रेषा पाहते. किती रेषा आहे त्या सांगितलं. भविष्य पाहणार, ज्योतिष पाहणार, मनातल्या गोष्टी सांगणार दादा. शाबास. अरे ज्या बजूशीची वाचा पिंगळ्याची साजा साती शिंगारात मोती सोप्यात लावली बत्ती. सोप्यात मनात गुडगुड 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 करते बघ तुझ्या दादा. सारखं म्हणत हायचं. मनात गुडगुड करते दादा. झोपी मंदी स्वप्न पडते बाबा. पडतंय. घरामध्ये भांडण तक्रार विचार नाही. 8 दिवस झाले चालले ते. पाठीमागून मोठी वेळ गेलेली. चितलीला काम होत नाही. झोपी मंदी डावी शेती बरे हातामध्ये तुझ्या पैशात ठरत नाही. खिशात नाही तर तू हातात कुठलं? जगाला तू ते परिचय तुला होत नाही बघ. नाही. एवढेच कर शनिवार धरी जाण मारुतीला पाणी घरीच्या प्रशर्पला कधी मारे जाऊ नाही. तीच चुकतोय माझ. शेजाऱ्यांना फंड करणे केले आहे पण नाव नाही सांगायचं. डाव्या बाजूला लिंबूपूरला आहे 7.5 वर्षाची 7.5 मागं लावले. याची मात्र तुला बांधी करून घ्यावी लागेल बघ. जाऊन त्या खर्च काय होईल? बांधी करायला थोडासा खर्च आहे बघ दादा. किती? 15 रुपये काळी कोंबडी पायलीवर ज्वारी बसल बघ. जुलूम तिकीट काढते. जुलूम तिकीट काढते पण पुढल्या वर्षाला ओळख धर दादा. करणारच कधी बिन. एक मात्र सांगायचं राहिलंच बघ. सांग की. बरेच दिवस झाले तू जागरण गोंधळ केला नाही. तुला स्वामीची तुला सोडणूक आहे बाबा. बरोबर. ते केले बेकार सुखमान पडणार नाही. करून टाक. ज्योतिबाचा दिवस मात्र फेडावा लागल. कोल्हापूरचा? पन्हाळगडचा ज्योतिबा. हाय बरोबर. मित्रा एक सांगायचं राहिलंच बघ. घरामध्ये एकच माणूस आहे बघ तुझ्या लक्ष्मीचा सद्गुण हातगुण प्रपंच मंदीचे. हाय आमुष्या दिवशी 3 धारी लिंबून पाण्याचं फळ गंगेला सोडून द्यायचं म्हणजे काय तुझी पिढा राहत नाही. म्हणजे चांगलंच होतोय मला. मनात मात्र गुडगुड 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 करते बघ तुझ्या. जरा शिळपाक आणतोच का? मला वाटलं चांगलं सांगतो. ही शिळ्या पाकेवालाच होईल. अरे बाबा कशाचं भविष्य कशाचं काय? यायचा नाला. अरे जळगावच्या रेल्वे स्टेशनला भीक मागून खातोय मित्रा. तिथनं फुकाट आलाच. इथं आलोय रेल्वे. जाऊ दे.
आपल्या जीवाचा ज्वलन मित्र कोण? बुवासाहेब पिंपरीकर. हा भाऊसाहेबांनी बोलावलं पाहिजे. फार हुशार माणूस. असे ना अहो हुशारच माणूस आहे तो. त्याला घ्यायचा आणि कार्यक्रम ठरवायला जायचा. कार्यक्रम त्याला घेतल्याशिवाय ठरवायचा असतो. गाणे ऐकायला जाऊया. हो. बुवासाहेब पिंपरीकर. बुवासाहेब पिंपरीकर. बुवासाहेब पिंपरीकर. हा येतो आली. राम राम. कसं काय चाललंय मित्रांनो? एकदम व्यवस्थित. बायका पोरी कशी काय? चांगले. व्यवस्थित. म्हातारा म्हातारी चांगली आहे. चांगले. अरे या राजकारणामुळे माझ्या घरात भांडण पेटलं. कसं? अरे बायको एका पक्षाची आणि मी एका पक्षाचा. अरे अरे अरे. एका घरात दोन उमेदवार. एका घरात दोन उमेदवार उभा राहिलं. विलक्षण तोंडावर आलं. इलेक्शन तोंडावर आलेलं. हा. काय सांगायचे मित्रांनो? काय झालं? रात्रीच्या 12 वाजता बायकोच्या खोलीकडे गेलो. हा. बायकोने कडी लावून झोपलेली होती आतनं. बायकोकडे गेलो, कडी वाजवली बाहेरनं. बायकोला म्हणलं जागे आहे का झोपली या? हा. तेवढ्यात बायकोने दार उघडलं. बायकोला मी म्हणलं संगीता, संगीता. आमचा उमेदवार तुमच्या पक्षात मिसळायचा म्हणतोय तेव्हा त्याचं काय करायचं? संगीता काय म्हणली? सरळ म्हणली काही कुणाचा उमेदवार आमच्या पक्षात मिसळून घ्यायचं नाही. आल्या बावली चालतो हा. अपमान केला. अपमान. बायकोनं अपमान केला मित्रांनो. सहन झालं नाही. गडी पेटलाच की. अंगावरती चादर घेतली. चादर घेतली. लपत छपत बोल सावलीनं आपलं माझ्या घराकडे निघाल. शाबास. घरामध्ये आलो. खाटवरती झोपल्यानंतर झोप तरी लागते रे. कशी लागणार? तुमचा उमेदवार उभा आहे ना. हा, उमेदवार या आईचा ना आलाय तुझ्या अरे उमेदवार. निवडणूक तोंडावर आली. निवडणूक तोंडावाली. हा. रात्रभर हे अंगावते ते अंगाव ते अंगावते हे अंगाव हो. उलट पालत व्हायला लागलं. झोपच लागा ना. अरे इलेक्शन तोंडावर आलेला हो, हो, आहे. ते सगळं. काय सांगायचं मित्र हो? हा. तसंच अंगावरती चादर घेऊन पडलो. बर शाबास. तेवढ्यात बायकोच्या मनामध्ये विचार आला. काय? बायको म्हणली असेल पती हा परमेश्वर आहे कधी आणि नाही. आपल्या हातून आपल्या पतिदेवांचा अपमान करणं हे आपलं कर्तव्य नाही. बरोबर आहे. बायकोनं असा विचार केला. काय? आणि बायको माझ्या घराकडे रिटर्न आली. तुझ्या खोली जवळ आली. रात्रीच्या 1 वाजलेल्या होत्या. वा, वा, वा. हो यो. रात्रीच्या 1 वाजता बायको माझ्या खोलीकडे आली. बघ रे हा. उमेदवार फोडायची हीच वेळ असते. मग काय हो 12च्या टाइम. बायकोनं बाहेरनं कडी वाजवली. हा. मी म्हणलं बाहेर कोण आहे? ती म्हणली आहोच हळूनी बोला. तुमचा उमेदवार आमच्या पक्षात यायचा होता त्याचं काय झालं? सरळ मी तिला सांगून काय टाकलं. सांगितलं? आमचा उमेदवार उभा राहिला मी तो खाली पडला मी त्याचं डिपॉझिट जप्त झालं मी. काय कोणाच्या पक्षात आमचा उमेदवार घालवायचा नाही. आल्या पावली चालतो हा. ते भांडण मिटवलं आणि तुमच्याकडे आलं मित्रांनो. बुवासाहेब हा? तुमच्या उमेदवारावर एखादी हीच कशी पडली नाही. ना आलाय का हो? माझ्या उमेदवारावर हीच पडल्यावर राजकारण खेळायचं कोणी? खेळू बी नका सांगू बी नका. बर. गाणे ऐकायला जाऊया. गाण्या काय जायचं रे? आपला छोटा मित्र. अरे आपल्या जीवाचा जीवलग मित्र कोण? गणेश पिंपरीकरांना बोलून घेतलं पाहिजे. लवकर. हो गणेश पिंपरीकर. राम राम. राम राम राम. हे अगदी निवांत आहे काय आपलं सगळं? चांगलं आहे. एकदम व्यवस्थित. हा. अरे गावामध्ये आला तमाशा. तेव्हा गाणी ऐकायला गेलं पाहिजे. काय काय झालं? बरोबर आहे. भरपूर सुधारणा झाली. नाही नाही हे निवडून आल्यापासून जास्त सुधारणा झाली. हाय. आहे. 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 काहीच नाही. दवाखान्याची सोय नाही, कुठं पाण्याची सोय नाही, काय नाही, काय कशाची सोय नाही. आपल्या गावात काय व्यवस्था नाही. बर. बस. असला कार्यकर्ता आपल्या गावामध्ये पाहिजे. धडाडीचा कार्यकर्ता पाहिजे. बरोबर. आणि त्याशिवाय निवडणुकीला रंगच येत नाही मतदानाला. गाव चालवायचंय ना. बरोबर आहे. तालुक्याच्या ठिकाणी जायचं मोर्चा काढायचा. काढला. मी पुढे घोषणा देणार. बर. तुम्ही मागं नुसतं म्हणायचं झालेच पाहिजे. बर बर बर. शबास. एक जीवानी एक जीवानी. एक जीव पाहिजे. बरोबर बोला. बोला. झालेच पाहिजे तुम्ही नुसतं म्हणायचं. काळजीच करू नका ते आमच्यावर सोपवा. म्हणू का? म्हणा. आमच्या गावात शाळा झालीच पाहिजे. आमच्या गावात दवाखाना झालंच पाहिजे. आमच्या गावात कार्यालय झालंच पाहिजे. आमच्या गावात रोड दुरुस्त झालंच पाहिजे. आमच्या तिघांच्या आईला नवरा झालंच पाहिजे. तरी मी म्हणत होतो ही नका पुढचं बोलाय बरं का. या अंमलात कुणी घेतली सगळं. तू म्हणला होतास ना घरनं येताना तिथं गेल्यावर काय म्हणायचं नाही पप्पा. पण म्हणतो की पप्पा व्हायला लागलाय दडपण असलेलं. तुमच्या आईचं नालायक तुमच्या. मला एवढी एवढूसा जीव पण टिंगल मस्करी पोटात मध्ये खायला जातोय. आईला मला बाईचा वास कसा काय येतो? का कुत्र्याची आवला जायची. तोंडाला लावायचं इस्नो पावडर रे. विष्णू का तुकाराम. सुनू पावडर. सुनू पावडर. मित्रांनो हा. कार्यक्रम रमाय हो. जायचं. पण गणेश हा? तुम्ही एक काम करा. काय रे? तुम्हाला माहिती थोडीच सांगतो मी. आम्ही कार्यक्रम ठरवून येतो. हा. तोपर्यंत तुम्ही देवळावरती लाइटिंग ठरवून घ्या. बर. त्या वारल्या शिखराला तुम्ही कलर मारा. वरले शिखराला कलर मारायचे काय पेंटरच्या पुढचा आहे होय?
तसं नाही मग? ही रंगवून घ्या की म्हणलं दुसऱ्या हा हा हा, मी लगेच जातो. चला या भीमा भीमा अरे राम रे असं. भीमा टचिंग क्लास ना जवळ असू द्या. कार्यक्रम ठरवा यायचं ना पण या- तिथं गेल्यानंतर वाचवटपणा करायचा नाही हा. आई तिला आई बाई तिला बाई आई तिला आई म्हणायचं बाय तिला बाय म्हणायचं कुणाला काय म्हणायची नाही आली तर सोडायची ना कशाला कशाला शापानी करायची आणि मोकळी करायची कशाला नालायक माणसा त्यांची सुपारी आहे ती देऊन हो. टाकायची कार्यक्रम ठरवायचा ठरवा यायचा ना हा. या वरचा बोर्ड. अरे बोर्ड वाचायला त्याला शाळा व्हावी लागते सरा सरा साईडला ए साईडला ए सरा हा? सरा जरा साईडला सरा काय काय आले अलीकडे ये जनावर आलं मी. नाही काट नाही लागलेलं दिसतंय मांडळाचं पिल्ल आहे काय मांडळ आग पेटली काय आग पेटली काय मित्रांनो, हा. अरे ज्याच्यासाठी आपण आलो आहे हा. तीच व्यक्ती आपल्या नजर समोर उभी आहे. काय देवाने करणी करून ठेवली या आहा. अरे काय तिच्या त्या परमेश्वराने घडवणूक केली घडवणूक केलेली आहे वा वा वा, सौंदर्य असावं तर असं असावं आहा. सरा साईडला काय आपल्याला बी देवानं घडवलं या तुम्ही गप बसा 4 महिने मग कुत्र्याला भेपायला लागलो नमस्ते बाई हा, नमस्ते पाहुणं. हा, राम राम बाय राम राम आणि माझ्याबद्दल सांगा त्या बाईला काय त्या बाईला म्हणावं सलमान खान आलाय आईचा नालायक तुझ्या. ए सलमान खान म्हणा की पैसे पडतात काय नालायक माणसं आहे. आंघोळ केली होतीच का महिना झाला पावसाळ्याशिवाय मी आंघोळ करत नाही हरामखोरा गपचीप त्या बाईला म्हणाव काय शाहरुख खान आलाय ए शाहरुख खान असा शाहरुख खान होता का मोठ्या डेअरीचा चला साईडला नमस्ते हा, नमस्ते पाहुणं. हे यांना ओळखलं हे कोण हो? माझ्याबद्दल जरा चांगलं सांगा 12 मी देऊ का तुम्हाला गप्प असा. यांना तुम्ही ओळखलं ना अहो, नाही ना. ही माझी 2 मुलं आहेत हे तुमचे 2 मुलं. ही पप्पा आहेत आमचे अगो बाई. बाई हा. काय तुम्हाला सांगायचं काय हो? 3 वर्ष झाले यांची आई वारलेली आहे वारलंय? 3 वर्ष झालं यांची आई वारलेली आहे वाईट झालं हो? तेव्हापासून माझ्या संगती 2 जण येतात तुमच्या बरोबरच असतात? कारण का आईचा लळा लागलेला होता हा, बरोबर आहे. काय सांगायचे बरं काय पाणी झालं? गळायला लागलं लय रडू नको डोळ्यातलं पाणी गळायला लागले काय सांगायचं तुम्हाला काय झालं? 6 महिने झालं या मुलांची आई वारली हो. आणि मी त्याचा असणारा बाप या मुलांचा पप्पा समज रडू नको आणि गप दादा गप मुलांची आई वारल्यामुळं हा, सारखी मुलं आईसाठी रडतात का? मम्मी 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 म्हणतात हा, रडत असतील हो. मम्मी मम्मी मला त्या मम्मा. मुलांना आईचं प्रेम द्या तुम्ही आईचं आईचं प्रेम आणि मी तात्पुरती व्हा किंवा आहे असं. कारण का रडायला लागले ती बाळ मम्मी आई हा? मुलांनो आई चांगली आहे ना आय बलिदान वाटाय बाई हा, ही माझी 2 मुलं हे तुमची 2 मुलं. बघितलं शरीर कसं आहे त्यांचं हो, एकदम छान आहे हा. दुधावले पहिल्यापासून असं? आईच्या दुधावले आईच्या दुधावर. मला तर दूध नव्हतं मी साठ पाण्यावर जबाबलो या आम्ही काय चिकून खाऊन चला आईच्या दुधावले लेकरं आहेत बाय असं? आई वारल्यापासून त्यांना दूध मिळालं नाही तेवढं तुम्ही त्या 2 मुलांना काय करू? तेवढं सांग की अहो पाहुणं. दुधाचं ना दुधाचं सांगते खरोखरच बाई हा. आई वाढल्यापासून त्यांना दूध मिळालं नाही कुठं असं का? तेव्हा तुम्ही त्यांना आईची माया द्या हा, आणि त्यांना त्यांना 2 घोट पाजा नाही का? नाही तसं नाही मग काय म्हणणार होता? तसं नाही मग तुम्ही काय म्हणणार आहेत? दूध विकत आणून पाजा म्हणतोय हो, काय पाहुणं बोलताय हो तुम्ही? हा. ही 2 आहेत ना, हा? खुरवड्या खाली कोंडा. ए नक्कीच बाईचं डोकं फिरलेलं दिसतंय हा? सरळ साईडला नाला का डोकं फिरलेलं बाई आहे. बयाचं डोकं फिरलं या अव डोकं फिरलं या बयाचं डोकं फिरलं या डोकं फिरलं या बयाचं डोकं फिरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या
भरलं न्यार पिसव ही पाहिना रात्रन दिसव हिला भरलं न्यार पिसव ही पाहिना रात्रन दिसव साडी सोडून इजार नेसव साडी सोडून इजार नेसव हिंड घेऊन मोकळी केस हिंड घेऊन मोकळी केस वार भरलं या अंगात वार भरलं या वार भरलं या अंगात वार भरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या अरे वा मन नाही हीच तिर हिला राही नाना तिर मन नाही हीच तिर हिला राही नाना तिर नजरेचा मारती तिर नजरेचा मारती तिर हिची नजर ते फिर फिर हिची नजर ते फिर फिर भूतान घेरलं या हिला भूतान घेरलं या भूतान घेरलं या हिला भूतान घेरलं या ए हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या अहो डोकं फिरलं या बयाचं डोकं फिरलं या डोकं फिरलं या बयाचं डोकं फिरलं या हाताला 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 हे हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या दावी मग बळच मस्का लावी नवा नवाच नकरा दावी मग बळच मस्का लावी सार करून देते नावी सार करून देते नावी सांगी संदीप तो अनुभवी सांगी संदीप तो अनुभवी पाणी मुरलया कुठं तरी पाणी मुरलया पाणी मुरलया कुठं तरी पाणी मुरलया हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या डोकं फिरलं या बयाचं डोकं फिरलं या डोकं फिरलं या बयाचं डोकं फिरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं 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 या बाई भीमराव काय हो पाहुणं? आ? काय म्हणताय डोकं फिरलंय? खरोखरच या बाईचं डोकं फिरलं. काय फिरायचं डोकं? अहो तुम्हाला नाही म्हणलं बाय तुम्हाला नाही हो कुणाला म्हणलं तुम्ही? अहो ते तुम्हाला कसं म्हणतील नाही ना? ती दुसरी बाई होती डोकं फिरलेली बाई असं ना? त्या बाईला म्हणते. तुमचा कार्यक्रम खूपच आम्हाला आवडला बरं का असं ना? तुमचं फार छान आहे काय? नाच गाणं नाच गाणं म्हणा ना. नाच गाणंच म्हणतोय हो मी तसा वाईट माणूस नाही तुकाराम महाराजाच्या घरातला एकटाच मी जिवंत आहे मी मला एका परक्या बायांचं काय बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे? काय आखलीचा भाग आहे काय यांना? आहे ना? त्यांना कशाला संग आणलं हो? बाई हा? माझ्या मित्रांकडून काय चूक झाली असेल तर मी तुम्हाला हात जोडतो आणि मी तुम्हाला आई समजतो मला आई समजता? हो सांगतो काय तुकाराम महाराजाच्या घरातले आम्ही दोघं जिवंत आहे मी आई कोणाची? माझ्या मुलांची हो पाहुणं, आ? एकदा झालं दोनदा झालं तुम्ही असं काय हो सारखं येड्यासारखं बोलताय? मी काय आहे कळतंय का नाही रे मी तुम्हाला? आहे त्या बाईने तुझ्या अंगाला हात लावून तुम्ही खलास घरी करीन माणूस बाईला म्हणून गप्प बसले मग? तुम्ही जास्त दादागिरी करता का? तुम्ही अंगाला हात लावा नुसतं. पिंबीत गणपती बसवला तुझ्या पाहुणं शिवी द्यायची नाही हा अजिबात. ए चले ए चल चल ए हालायचं. तो अंगाला हात लावून जाऊ त्याच्या ए तू जास्त शहाणपणा करू मग नकोस हं? कंगव्यानं मुकसून खलास करीन काय आपल्याला समजतं? डोकं ए, डोकं तू काय लय समजतं? चल रे कसं चल 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 हालायचं बघ. मग फाडीन ए अरे जा म्हणलंय ना तुला. तू आता अंगाला हातच लावती तुझ्या अंगाला हातच ए, तू लावती काय करणार आहेस? काय करणार आहे राहू दे, मी नाही मार खाय मोकळा ग बस बाई हा. आम्ही गावातले दोघ जण हा उचली उच्च प्रतीची माणसं उच्च प्रतीची माणसं उच्च आणि तुमचा कार्यक्रम ठरवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय असं? तुमच्या कार्यक्रमात सुपारीचा रेट काय म्हणला तुम्ही अहो पाहुणं हा. एका खेळाचे 20,000 रुपये. 20,000 20,000 एका खेळाचे. काय सांगायला लागला 20 रुपये दिले तर बाई उसात येते या. अगो बाई ओ पाहुणं. खुरपायला 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 कामाला खुरपायला म्हणा दुष्काळामुळे येत असेल. अरे नालाय का हो बाया माणसाला त्या नाचणार नाही बाया त्यांना काय वावरातलं खुरपायचं काम हो, जमणार आहे येणार आहे का? ते बी बरोबर आहे कलाकार माणसं आहेत ना तुम्ही असं करा काय हो? माझ्या बांधावली तेवढी हरवली उपटा हराळी उपटा. हराळे कशाला तसलं जमायचं नाही तेच मग तुम्ही एक काम करता का काय हो?
तुम्ही माझ्या वावरातले कुसळ उपाडता हो पाहुणं तुम्ही बोलता बोलता भलताच चान्स घेता अहो वाईट बोलणारी माणसं नाही बाई काय हो? तुम्हाला मुली किती आहे? मला हा? अहो पाहुणं मला 16 मुली आहेत 16 एका खाली एक एका खाली एक एका हो, खाली हो, एक एका हो, खाली हो. एक खालची डरगळ तिला काय होतंय हो अहो एका खाली एक एका खाली म्हणल्यावर खालची चिपून जायच तसं नाही नाही पाहुणं 16 मुली आहेत म्हणलं 16 मुली 16 मुली 16 मुलीचा बाप मी ए, काय? काय 16 मुलीचा बाप मी तोंड सांभाळून बोला पाहुणं अजून पाहिला नाही हा पाहिला नाही 16 म्हणायचं मुली हा राम राम मामी राम राम मामी बघा मामी तुझ्या आईचा नालायक तुझ्या राम राम मामी 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 ओ पाहुणं ह्याच्या दाढीला गोंड आलं ए चला मामी ए, नालायक का सोड चिठ्ठी काय नाही दिली का? पाहुणं तुमचे मित्र हीच का मित्र असतात आता याची लाकडं तिला वाट बघायला लागली आणि सोड चिठ्ठी दिली का नाही का नालायक बाई काय हो आताची जी 2 मुली नाचत होत्या हा. त्या तुमच्या कोण अहो त्या माझ्या बहिणी होत्या आणि पलीकडच्या 4 होत्या त्या त्या माझ्या मुली होत्या आणि ह्या साईडला 7 उभ्या राहिल्या होत्या त्या अहो ती माझ्या बहिणीच आहेत इतक्या मग अहो सख्या बहिणी आम्ही 17 जणी 17 जणी एकच आई आणि एकच बाप तसे आम्ही 2 जण सख्खे भाऊ तुम्ही हो दोघे सख्खे भाऊ एकच आहे बापाचा तपास नाही तपास नाही बापाचा तपास नाही असं किती बाप आईला काही यात्रा कमिटीत मोकळी सोडली होती आपला बाप क्रिकेट खेळायला गेला नाही बे. हा मग इथं कुठं असतो तो बाई हा तेव्हा आमचा एक जोडीदार आहे हो. बापूराव पिंपरीकर हा. तो आता आपल्या समोर येत आहे असं आणि ती कसा कसं येत्यात सांगतो ऐका सांगा. ऐका सांग हा गोल गोल चमड्याला गोल गोल चमड्याला दांड कस घासतई दांड कस घासतई हे बग 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 सके कस गुबू गुबू वाजतई बग 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 सके कस गुबू गुबू वाजतई नवरंगी वस्त्रांनी सजवला या नंदी जुली मंदी मैना ग त्याची लांबी रुंदी अग नवरंगी वस्त्रांनी सजवला या नंदी जुली मंदी मैना ग त्याची लांबी रुंदी टोकदार शिंगाण गोंड कस साजतई गोंड कस साजतई हे बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई कसवरती फुगलया बगते वशिंड शंभूचं वाहन आहे खोंड तर्ण बांड अग कसवरती फुगलया बगते वशिंड शंभूचं वाहन आहे खोंड तर्ण बांड आजच्या सणाला त्याला जनसार पूजतई हे बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई पडल का म्हणता इशाऱ्यान सांगतई मानवरती खाली ग करुणी हलवतई
पडल का म्हणता इशाऱ्यानं सांगतई मानवरती खाली ग करुणी हालवतई रूप त्याचं उत्तम हे रूप त्याचं उत्तम हे मनामध्ये रुजतई मनामध्ये रुजतई हे बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई गोल गोल चांबड्याला गोल गोल चांबड्याला दांड कस घासतई दांड कस घासतई हे बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई अरे भीमराव, हा काय बुवा त्याला काय म्हणणार आहे? हा त्या बाईचा कार्यक्रम ठरवला पाहिजे. अरे बाईचा कार्यक्रम आपल्या गावाला नेण्याशिवाय समाधानच आपल्या जीवाला वाटणार ना. पण बापरावला बोलवून घेतलं पाहिजे. होय आपण दोघं झालो. हा बापूला बोलावला पाहिजे. घ्या मारून. ओ बापूराव पिंपरीकर राम 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 राम. हा कार्यक्रम हेच आपल्या गावाला न्यायचा. हा आणि जी काय आपण गणपतीसाठी नाटक जे बसवलेलं होतं हा. त्या नाटकाचा रोल त्या बाईला सांगितला पाहिजे. नाटकामध्ये आपल्या दोन मुलींची गरज आहे का नाही? मुली नाही मग 2 शिर्या कमी पडत्यात. अरे एकच झालं ना, आलाय का काय अक्कल आहे का? मग ही असं करू लेडीज बरं 2. अरे लेडीज स्त्रिया आणि बाया एकच झालं. भीमराव असं होय. घे त्या बाईला हाक मारून बोलवून घे. त्या बायला सुद्धा वाटलं पाहिजे हा ही तर हाक मारणाराचा आवाज असा आहे घे बोलवून. तर त्या जोडीदाराचा आवाज कसा असेल. घे हाक मारून. घेऊ का हाक मार घे हाक मारून. आवाय बाये बाये यायचा ना आलाय तुझ्या. अरे जरा नालायक बाजूला हाक माणसं. मारायची. हा कशी हाक मारायची हे तरी कळलं पाहिजे. अक्कल नाही. हो बाजूला. अरे वा. बाय आहेत का? बाय आहेत का? त्याच्या आईला पिवर छका दिसायला लागला असेल. बायला फसवायची होती. बायला फसवतोय का? ही फसवायचं काढलंय रे. बाय आल्यानंतर त्यांना म्हणा अमेरिकेचा मोठा साहेब आलाय म्हणा. बर बर सांगतो. घ्याक मारून. ओ बुई बुईनवर हे बाई म्हणायचं ना आलाय का? ए बाई एकरदाना कुसकुंदा ना कुठल्या जातीचा आहे? सर साईडला. हा नमस्ते पाहुणं. तुमचा कार्यक्रम आम्हाला पटला. असं परंतु एक ना आम्ही नाटक बसवलेलं आहे. नाटक कसलं? शोले पिक्चरच्या आधारावर. शोले. हा. बर. तेव्हा तुमच्यात मुली वगैरे मिळतील का? हो भेटेल ना. 2 मुलींची गरज आहे. 2 मुली पाहिजेत हा. का? हो आहेत ना. बोलवा बरं. ए आशा उषा. उपटू का तुझ्या मिशिया मिशा आहेत का? नालायक. हरामखोरा मिशा आहेत का बायांना? बायाला मिशा नसतात. नाही. मग बायका माणसाला काय असतं. बुबळे. नालाय कुठला. काय पाहुणं बोलताय तुम्ही? टिंगल मस्करी बंद करा रे. आपण पारख्या ठिकाणी आहे. असं नाही तर अंग सुजूस तर मार खाऊन जाऊ. मारते ती विटिंगल केलं मग मला अजून माहितच नाही. ए आशा उषा. आशा आशा उषा आशा उषा यार पुढील. तू एक काम कर हा? तू आशा संग बोल मी उषाला घेऊन झोपतो. ओ पाहुणं. मानचा माकली गटुळ भाकरीचं गटुळ घेऊन झोपतो उषा. हा का म्हणलं उशाला घेऊन झोपतोय. तुम्ही दोघीच? हो दोघी. अजून एक पाहिजे का? नाही बा झालं. दोघी असले तर चिकार झाले. असे ना. तुम्ही शोले पिक्चर पाहिला? हो पाहिलंय ना. आता तो शोले पिक्चरचा डायरेक्टर मी आहे. तुम्ही का? हा म्हणजे एक नाटक बसवलं शोले पिक्चरच्या आधारावर. हा ते तेव्हा त्या नाटकाचा डायरेक्टर मी आहे. हो चालेल. आता नाटकामध्ये तुम्हा दोघीची काम आली आणि ह्या दोघांची. ह्या दोघांची काय काम? गब्बर सिंग एकाच काम. अगो बाई गब्बर सिंग. भीमराव हा. तू गब्बर सिंग व्हायचं. गोड्या होतो की मी. बर तू घोडा. मी आणि बापराव तू गब्बर सिंग. आम्ही हो सांगा. यायला नाटकाला सुरुवात करायची त्यावरच वरडायला लागला. तू गब्बर सिंग. तू गब्बर सिंगचा घोडा. आम्ही घोडा. आणि तुम्ही मी कोण? बसंती टांगेवाली. बसंती टांगेवाली. तुम्हाला भूमिका कुठली? घोडी. घोडी. घोडी काय? तिचं धन्नू नाव असतं. हा बरोबर आहे. धन्नूची भूमिका तुम्हाला. आणि तुम्ही बसंती टांगेवाली. सोबून जाईल ते काम पद्धतशीर. हो. चला गोळा खाली वाका. गोळा खाली वाका. लगाम धरू का? धरा. माझा मदत करायचा शिंकावश आहे. मदत करायचं तर त्याच्यात नाही घेतला. त्याच्यात मदत करायला शिकायला हवे. खाली वाक. नालायक माणसं अशाने मी चष्मा काढून ठेवीन. तू त्या साईडला असं करतो. नाही चष्मा डोळ्याला लावला हे चांगलं केलं बस. हा गोळी खाली वाकवा. घोडीला पण. हा इकडे अलीकडे. धन्नू.
धन्नू धन्नू धन्नूचं तोंड इकडं असतं धन्नू अशी पळत असते ह्या रस्त्याने इकडं काटवाना गोडी सोडली आणि माझ्यावर सुरुवात करतोयस का गोड्याचा लगाम धर की नका नाही निसटतोय लागाम हो पाहुणं त्या गोड्याला दुष्काळ बी कळा आणि पावसाळा बी कळा नाही हा? घोड्याला म्हणलं नीट डांबा गोड्याची काळजी करू नका असं ना गोड्याला तुम्ही बेहूच नका मीच व्यापार मलाच लागले गोड्याच्या लोक नाचतोय गोडा शांत उभा गोडीला खाली वाकवा. शनिवार गोडीला खाली वाकवा. कोणाचं गप्प आहे नाही नाही तुम्ही उठायचं नाही गोडी खालीच वाकलेली असते उभा राहते वय गोडी जावा हा आता एंट्री चालू लगेच हा गोड्या 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 गोड्याला चाप देऊन येऊ कर हा गोड्याला दिला सोड तुला का हा एंट्री चालू गोड्या गोड्या बसंतीचा डांगा पुढे चाललाय पसंतीचा टांगा पुढे चाललाय आणि तो डांगा पकडलाच पाहिजे अहो तुम्हाला सांगितलंय ना घोड्याला अरे गोड्याचा लगामच अरे तुम्ही दाखवतो. म्हणला टांगा पकड म्हणून डांगा पकड म्हणलं. का टांग्याची चाक पकडतो या आला काय केलं नाही का तुला ओ पाहुणं हल्ला असता चाक आहे ती चाक टांग्याची ती गोड्याला गाळ चालून फसतोया नाही घोडं उलटतंय मला वाटतंय हा बघा आता तुम्ही तिकडे तोंड करू नका घोडं बिघडतंय माझं सरळ इकडे तोंड करा आपण बघा खाली हाच नका लाल मुका येतं राजामध्ये काढला होता बरं का गोड्यात लगेच चला सुरुवात हे जे आहे गोड्या गोड्या बसंतीचा डांगा पुढे चाललेला आहे आमची खाणच काम आहे अरे तुझं काम आहे रे बाबा दहिणेंद्राचं अरे गब्बर सिंगचं नाव आहे हातीचं आमच्यात खाण हा गब्बरची घोड्या गोड्या बसंतीचा डांगा पुढे चाललेला आहे बसंतीचा टांगा पुढे चाललेला आहे आणि तो टांगा पकडलाच पाहिजे तो टांगा तो पकडलाच पाहिजे चल चल आईला माझा बलात्काराचा सीन नाही लका हे उसाल्या खातोय बदत करायचं हो पाहुणं असं जर असेल ना नाटक कॅन्सल थांबा, थांबा. नाही आम्हाला नकोच पाहिजे गोड का नाही ही गोड काय दिवस माद्रासला होतं लय त्याला दिवस. झाडाला टाका ना मग नाही याला सासवडला नेऊन याला चिमटून आण त्याशिवाय दम खाणार नाही. म्हणलं ती गोडच लय जी हा चालू. आता तुमची भूमिका आली माझी हा हा. वाका गुडीला वाकवा वाकली अगं धन्नू अगं धन्नू दातच पाडी त्याला डायझन बाजा त्याच्यावर झालाय त्या हा धन्नू धन्नू अगं धन्नू अगं धन्नू गब्बर सिंग माझ्या पाठीमागे लागला आहे गब्बर सिंग माझ्या पाठी मागे लागला हा, आहे मालू आता का गब्बर सिंग बसंतीचा टांगा पकडायसाठी जात असतो काय टाकलं की आता- जाग्या उभं राहायचं हालायचं नाही तो हो आता का माझ्या सुरुवात करायला ही नका गोड माझ्याकडेच पडेल खाली वाट हा तुमची भूमिका माझी अगं धन्नू अगं धन्नू माझ्या इज्जतीचा सवाल आहे माझ्या इज्जतीचा सवाल आहे धन्नू धन्नू जरा इकडची साईडला आहे की जरा तुम्ही जागेवर थांबा तुम्ही जरा कोमल आवाज काढा की अगं धन्नू अगं धन्नू माझ्या इज्जतीचा सवाल आहे माझ्या इज्जतीचा सवाल आहे जरा अनेक नाजूक आवाज काढा अजून का अगं धन्नू अगं धन्नू अगं धन्नू अगं धन्नू डायरेक्टर माझ्या इज्जतीचा सवाल आहे डायरेक्टर जरा लांब नाही एंट्री द्या लांब नाही एंट्री द्या हो डायरेक्टर पुढे किंवा कोमल आवाज चाललाय बरा अगं धन्नू अगं धन्नू माझ्या इज्जतीचा सवाल आहे माझ्या इज्जतीचा सवाल आहे अगं गब्बर सिंग मला पकडण्यासाठी आला आहे अगं गब्बर सिंग मला पकडण्यासाठी आलेला आहे धन्नू धन्नू अशी पात्ती ए! डायरेक्टर पाहतेच काय डायरेक्टराचे शब्द चुकीचे गेले पाहतेस काय अशी पाहतेस काय चल चल पळ चल 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 आता तुमची भूमिका आली आता तुमचं तुमची काम. भूमिका अहो बाईसाहेब अहो बाईसाहेब अहो बाईसाहेब तुम्ही त्याची का काळजी करता तुम्ही त्याची काय काळजी करता अहो गब्बर सिंग जरी तुमच्या पाठीमागे लागला असेल अहो गब्बर सिंग जरी तुमच्या पाठीशी लागला असेल पण गब्बर सिंगचा मोठा घोडा माझ्या मागे लागला
नाटक बरखास्त काय असं ना हा नाटकच बंद करायचं मग काय असं का मार खायचं येईल असं घोड्याला का बिन हया उसालतो ह्या बाई हा तुमच्या या कोंबडीला पाहून ह्या कुंडीला पाहून हा आमचा एक कोंबडा काय म्हणतो काय म्हणतोय तुम्हाला सांगितलं सांगा बघू. पाहिजे सांगा. ऐका अग शेजारीन बाई तुझी सवय काही अग तुझ्या सवयीला औषध नाही अग शेजारीन बाई तुझी सवय काही तुझ्या सवयीला औषध नाही नको नको म्हणतास वाढतीस काही अग नको नको म्हणतास वाढतीस काही वर खाऊन या लुगड तुझ पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड तुझ पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड बक 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 या बाई तुझी खोली दिसाई निराळी अहुदाराच्या भोवतणी सारी हराळी बाई तुझी खोली दिसाई निराळी दाराच्या भोवतणी सारी हराळी जागा स्वच्छ नाही अगदीच काळी आग जागा स्वच्छ नाही अगदीच काळी कशी दिसती आग पुढं तुझ पाहून दार उघड या 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 पक 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 या पक 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 या पक या या तुझ पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड तुझ पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड पक 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 पाहून फुलीचा हा पसारा अग कोंबडा आतून फिरे गरगरा अहो पाहून फुलीचा हा पसारा कोंबडा आतून फिरे गरगरा माग मोर सरतई कुशाल चरतई माग मोर सरतई कुशाल चरतई कस बिन गोर ही रांगड तुझ पाहून दार उघड आत शिरलंय त्याचं कोंबड तुझ पाहून दार उघड आत शिरलंय याचं कोंबड अग तुझ्यामुळं माझं कोंबड ही सोकलं अग सांग आता माझं कुठं ग चुकलं अग तुझ्यामुळं माझं कोंबड ही सोकलं सांग आता माझं कुठं ग चुकलं शाहीर शिवाजी न किती रेकलं अग शाहीर शिवाजी न किती रेकलं बघू नकोस बुवाकडं तुझ पाहून दार उघड फोड 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 फोड
आयला तलंग बघून लईच कोंबडा क्वाक, 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 क्वाक. तुझ पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड तुझ पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड शेजारीन बाई तुझी सवय काही अग तुझ्या सवयी लाग औषध नाही अग शेजारीन बाई तुझी सवय काही तुझ्या सवयी लाग औषध नाही नको नको म्हणतास भांडतीस काही नको नको म्हणतास भांडतीस काही वर खाऊन या लुगड तुझ पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड तुझ पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड आत शिरलंय माझं कोंबड आत शिरलंय माझं कोंबड क्वाक 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 अरे त्या बाईला पाहिल्यानंतर मला एक इंग्लिश म्हण आठवली. कोणती? द लेडीज किडनॅप इन द लाईफ. अरे वा. या म्हणीचा अर्थ काय होतो माहित आहे तुला? काय? पुरुषाच्या जीवनातील नाशिवंत वस्तू म्हणजे स्त्री. बरोबर आहे. आणि ती स्त्री सांभाळणारा पुरुष देखील कसा पाहिजे? माझ्यासारखा महान पाहिजे. बरोबर आहे. तुझ्यासारखा घाण नाही. मी गहाण आहे काय? अरे दुसरी म्हण कुठली आहे माहित आहे का? कुठली? दिस ब्युटिफुल गर्ल इज पॉइझन ऑफ गोल्डन कप. वा. अतिशय सुंदर आणि देखणी दिसणारी बाई बर. सोन्याच्या ग्लास मधलं बुवासाहेब विष असतं. बरोबर आहे. तेव्हा तू काय त्या बाईच्या नादाला लागू नको. का रे? त्या बाईला मीच माझी ऑटोमॅटिक पिन मारतो. असं? हा, अरे त्या बाईचा आवाज आल्यासारखा दिसते बाबा. बोलवून घे त्या बाईला, मी ऑटोमॅटिक पिन मारतो. नमस्ते पाहुणे नमस्ते. हा नमस्ते बाई. काय हो? काय बोललो तर राग तरी येणार नाही ना? अहो राग येण्यासारखं बोलूच नका. हा, मग तुम्हाला प्रेम करणं आवडतं का हो? प्रेम हा? करणं छी 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 अजिबात नाही हो. अरे 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 बाई, तुमच्या जीवनात काय अर्थ नाही तो कसा? अहो तो कसा? जिस दिल में प्यार नहीं वो दिल क्या काम का, जिस फूल में खुशबू नहीं वो फूल क्या काम का. बरोबर आहे. दिल चाहता हूँ मैं प्यार वाला, फूल चाहता हूँ मैं खुशबू वाला. असं ज्या जीवात प्रेम नाही तो जीव काय कामाचा? काय कामाचा? मला एक सांगा, काय हो? तुम्हाला फुलं आवडत असतील? अहो फुलं नाही आवडत्यात. कुठली कुठली फुलं अहो आवडतात? गुलाब जाई जुई चाफा मोगरा गुलाब. एवढी फुलं आवडतात? हो. मग तुम्ही धोत्रेच्या फुलाचा वास कधी घेतला? धोत्र्याचं फुल हा, मी कधी पाहिलंच नाही हो. पाहिलं नाही? नाही ना. आणि आता गेलेलं ती माझं धोत्र्याच फुल होतं. हो का? हा बाई, असेल असेल. हे बघा, हा तुमची कला आम्हाला फार आवडलेली आहे. आवडली ना? तुमचा कार्यक्रम आमच्या गावाला नेणारच, हो न्या ना. यात काय ही नाही. बर पण आमचं लहान पोरग रडतंय, त्याला जरा चिक्कू न्यायचं होतं. काय झालं? चिक्कू चिक्कू. अहो मग माझी बहीण आहे ना चक्कू एकटी. कोणची ती? सकू. हा झाडाखाली बसून. हा, मग तिची माझी चांगली ओळख आहे त्या सकूची. तुम्ही सकूला ओळखता? अहो सकूचा रोज मी खातोय चिक्कू. म्हणजे सकू चिक्कू काय नाही का हा, बसत? विकायला बसते. हा आणि काल सुद्धा माझ्या पोराने ती चिकू खाल्लं होतं. असं ना? दोन चिकू खाल्ल्यामुळे आज ती पोर चिकू मागतय. अहो मग झाडाखाली बसली ना, पाठी घेऊन जावा ना. असं ना? हा त्या ठिकाणीच हो, आहे का? चला तुम्हाला दाखवते. चला बरं. चिक्कू घ्या चिक्कू. सकू, घ्या बाय. अगं तुझा चिकू खाऊन खाऊन मी पाक कसा झालोय बघ की. कसं झालंय? सकू, काय झालं? तुझा दाबून बघू का चिकू? काय म्हणतोस? अगं तसं नव्ह, आज मला किलो 2 किलो चिकू न्यायचा आहे तुझ्यापासून. असं होय? काय सांगायचं, माझं ती पोरग पिंट्या, काय म्हणलं? तुझा चिकू खाल्ल्यापासून त्याला येडच लागलंय. कसलं येड लागलं? मला रोज म्हणते पप्पा मला चिकू आणा, सकूचा चिकू आणा, सकूचा चिकू आणा. सकूचा चिक्कू काय म्हणताय? अहो तुमचा धंदा नाही का? आम्ही एक चिक्कू पाठवले म्हणा. तर मी त्या पोराला सांगायचो ही चिकू सकू कसले घेऊन येत असतो. असं होय? बर. अरे भीमराव, हा, ती तू जी मागाशी ती म्हणला सकूचा चिक्कू लय भारी आहे. अरे तो खाऊन बघ हिचा चिकू. ते हीच सकू का? काय अहो, काय सांगू? म्हणताय? सकूचा चिक्कू काय लय म्हणताय? गोड. अहो चिकू तुम्ही इकताना वाटत. हा असं म्हणा. झाडाला पिकतं चिक्कू. हा मला नाही पिकत, झाडाला पिकतं हा, चिक्कू. झाडालाच झाडालाच पिकलं. म्हणतो. पण काही म्हणणार भीमा, हा, कुठला बी धंदा माणसाने पोटासाठी करावा चांगला. पोटासाठी चांगला धंदा करावा. बरोबर आहे. अहो चिक्कूच काय खाता? मग? अहो माझ्याकडे बटाटे वडे पण आहेत. ए तुझ्या बाईचा बटाट वडा खाऊन बघ. हा? बटाट वडा खाऊन बघ, तू येडसवर गेलेला नाही टोची. काय चालला आलाय तुझ्या बी? काय अक्कल आहे का आणलं तुला बाई? अहो 2-3 गाड्या लागल्यात आमच्या बटाटे वड्याच्या. हा? असं? हो. आणि त्या गाड्या कोण आहेत? आहेत ना माझ्या मुली. मुली आहेत? हो. बोलवा बरं. भाजी, बटाटा वडा. ओ, या, मुली या.
हॅलो हॅलो जरा. अरे वा. खोटं मी काही सांगत नाही. अहो खोटं मी काही सांगत नाही. प्रसिद्ध हा केवळा. अहो प्रसिद्ध हा केवळा. याहू बाईचा या बाईचा या बाईचा बटाटवडा. याहू बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. याहू बाईचा बटाटवडा. हॅलो हॅलो. देवा कसा वाडा आहे पलीकडचा. या. मस्त आहे, मस्त आहे. ताजा वाडा हिचा त्यो चौदार. म्हणून करती होती पार. ताजा वाडा हिचा त्यो चौदार. म्हणून करती होती पार. मग गिऱ्हाईक कुणी आऊ लाईन लावणी. गिऱ्हाईक कुणी लाईन लावणी. कामाचा करू तू एखाडा. आऊ कामाचा करू तू एखाडा. या ग बाईचा या बाईचा त्या ग बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. हॅलो. शाबास. ताजा वाडा हिचा त्यो पाहुनी. तुमच्या तोंडाला सुटल पाणी. हिचा वाडा बर का. ताजा वाडा हिचा त्यो पाहुनी. तुमच्या तोंडाला सुटल पाणी. मग खाऊन बघावं. आऊ घेऊन बघावं. खाऊन बघावं घेऊन बघावं. घ्याची वो अनुभव थोडा. आऊ घ्याची वो अनुभव थोडा. अग बाईचा या बाईचा त्या बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. या. माझा वाडा हिचा त्यो चौदार. म्हणून करती होती पार. माझा वाडा हिचा त्यो चौदार. म्हणून करती होती पार. मग गिऱ्हाईक कोणी आऊ लाईन लावणी. मग गिऱ्हाईक कोणी लाईन लावणी. कामाचा करू तू एखाडा. आऊ कामाचा करू तू एखाडा. या ग बाईचा या बाईचा त्या बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. या बाईचा बटाटवडा. खोटं मी काही सांगत नाही. अहो खोटं मी काही सांगत नाही. प्रचित हा केवळा. अहो प्रचित हा केवळा. या ग बाईचा या बाईचा या ग बाईचा बटाटवडा. या 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 बाईचा बटाटवडा. शाबास, 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 शाबास. भीमराव हा बापूरावला बोलून घेतलं पाहिजे. बापूरावला बोलवून घेऊया. कारण का बापूराव आल्याशिवाय त्या बाईचं ना आपली साखळी जुळणार नाही. बरोबर आहे, बापूरावला बोलवून घ्या. किती बायला बापूरावला. ए बापूराव. ए बापूराव. राम राम. हा राम राम. अरे काय सांगू त्या बाईचा तो बटाटा वडा खाया पाहिजे होतास. लई चवदार. अरे लय चवदार बटाटा वडा. आणि तिचा तो चिक्कू त्या सकूचा खाऊन बघाय पाहिजे. माझा उपास आहे. मला काय चालत नाही फळफळाव. नाही का आहा. मला चिक्कू वडाबाई थोडासा चालतो चवदार असल्यामुळं. वडा खात त्या बाईला बोलू.
ओ बॉय बॉय न हो बाय रे नालायक माणसं. ए बाय नमस्कार बाई. हा, तुमचा नमस्कार. कार्यक्रम आम्हाला पटला बाई. पटला त्याचं ना? काय आमच्या गावची यात्रा आहे. हो, हो. यात्रेनिमित्तानं तुमचा कार्यक्रम ठरवणार आहे. हा न्या ना. तेव्हा तुमच्या कार्यक्रमाची काय सुपारी आहे ते आम्हाला सांगा. आम्ही गावचे कार्यकर्ते. आम्ही मी काय गाव- बी करते. हा, काय बी करते. काय चोऱ्या करते, काय पळावते, अरे काय बी करते म्हणजे गावातले उचलपटक करणारे माणसं हा, आहे. पुढारी गाव माणसं. सुधारणी करणारे. असं हा बाय. हा ह्या 2 मुली कुणाच्या होत्या? त्या माझ्याच होत्या. आणि इकडे 4 उभ्या होत्या ती. अहो ती माझ्या बहिणी होत्या. इकडे 5 उभ्या होत्या ती. ती मुली होत्या. बराच भरणा केलाय हो बाई. तर हो. आणि चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राची जिवंत कला हा. तुम्ही जागोजाग पसरताय म्हणजे आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय. असं ना हा. चांगलंय. नाही चांगली कलावंत आहे. सुपारी काय ती सांगा आम्हाला. हा. पाहुणं एका खेळाचे कमीत कमी 2 खेळाचे मी 35,000 घेईन. काय बाय बोलताय? 35,000 35,000 गाव छोटा गाव आहे. विकायचं अजूनही आहे का? नाही म्हणलं तुमचं सांगितलं. मोठं आहे, आमचं छोटं आहे. हा गाव हो. गाव हो, तुमचं तर म्हणजे गाव, तमाशाचं गाव. सामान, हा. स्टेज वगैरे काय, स्टेज हे सगळं आहे हो. लाइटिंग, सगळं. पडदे, गाड्या, हो. माणसं, सगळं. बायचं बरंच सामान मोठं आहे. बायचं सामान कसलं? दांडगा. अहो ही तमाशाचं हो. तमाशाचं सामान. तमाशा थिएटर म्हणजे पहिल्यासारखं तमाशा आता राहिले आता राहिले नाहीत पहिले आता तमाशे. कलियुग जो बदलत जाईल तो तसं- तो तसं. कला बदलत जात. कला सुद्धा बदलत चालली. बाय हा आम्ही सुद्धा कलावंत माणसं. हो का? हा आमच्यात एक छोटा कलावंत आहे. एक छोटासा हो हा छोटासा कलावंत आहे. छोटा तरी केवढा? अहो लहान आहे मुलगा. लहान आहे ना. परवा जलामलाय आ? आणि परवा जलामला काल त्याला पाळण्यात टाकला. आज तर खेळायला लागला. खेळायला लागतंय आज. हा सकाळपासून खेळायला लागलं या. असं का? आणि मगाच्यापासून तर गाणीच म्हणतो या. अरे हाय की ना आलाय माणसा आप. तो गणेश. हा गणेश 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 होय. एक नंबर कलाकार मुलगा. ए गणेश इधर बाळ आ. गणेश इधर. कसं करता बोलवलं रे? अरे कशा करता नालायक माणसा. बराच वेळ त्या बाईचा कार्यक्रम आपण पाहतोय. हा. हाय का नाही? बरोबर आहे. ती बाईनं असा उत्तर दिलंय की तुम्ही कलावंत आहे का नाही, तुम्हाला काय येतंय का नाही. हो, येतंय ना. त्या बाईला ठामपणाने सांगितलं आमच्यात एक बारका कलावंत आहे छोटा. हा? हा आणि ती तुम्हाला गाणं म्हणून दावल. अरे तू कशाला काळजी करतो? मी गाणं म्हणतो ना. शाबास बाय. गाणं म्हणणार? हा, म्हण. हा, अहो म्हणणार. तसा हो, म्हणता. पाहुणं. हो, काय हो? तुम्हाला कळतं का नाही हो? नाही नाही मला वाटलं माझा मित्रच आहे म्हणून. तुम्ही लांब न बोला. जाऊ द्या बाई. लहान मुलाचं कुठं जात नाही. काय? नाही नाही कुठं फसत नाही म्हणणं. तुम्ही फसत नाही लांब न म्हणा. बोलत जा. तुम्हाला 2-3 वेळा येडच झालेला आहे तरी. नाही, येडच झालाय. येड्या माणसानं चांगलंय का येडच झालाय ना. हो, पाहुणं. तुम्ही गाणं म्हणणार आहेत ना? हा. म्हणा बघू. तर. मम्मी मला ती पाहिजे. हे देऊन टाक. ए, आता तुला काय हा, हे पाहिजे? मागतंय देऊन टाक. मम्मी मला ती पाहिजे. हे देऊन टाक. हे देऊन टाक. देऊन टाक. हो देऊन टाक. पाहुणं, मुलगी काय मागती द्या ना. तुमच्याकडे काहीतरी आहे वाटतं तिचं. देऊन टाक. हे मप्रेल मागतंय मग. दम दम. मम्मी मला हे पाहिजे. अर्धा लागा ह्याच्यावर बारी आहे. आणि बघ ना हे. हे नका मला. अहो, ही नाही पाहिजे. आता लगा बनेल द्या. मागते, बनेल मागते. मम्मी मला हे पाहिजे. आता लगा हे कसा द्याव. देऊन टाक रे. काय मागते ती देऊ देऊन नका. टाक रे लाडका. अहो, द्या ना पाहुणे, लय नाही हट्टी नाही मुलगी आहे. मजबुरी बघितलं पण तुमच्या मुलीसारखी मुलगी कुठे अहो, पाहिजे. लय हट्टाची मुलगी आहे एवढे ती. हाटका लाड कशाला करून घेता हो बाई. काय बोलताय नाही नाही पाहुणे? लाड कामाचा नाही काय तुम्ही काय जरी म्हणलं ना, काय तिला तिच्या पुढे काय चालणारच नाही तुमचं. देऊन टाक. देऊन टाक. देऊन टाका ती. तिथं दम 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 देतो दम. हे हायचं का चार आणि तुझं. आचारा नाही मागत ते बनेल मागतंय. मला हे पाहिजे. आता लगा मेल ना कशाला चालू हो पाहुणं, अहो द्या ना. पोरगी रडून रडून किती खराब झाली बघा ना. या देवा. काय देण्यासारखी वस्तू आहे का. अहो, काय मागते ती? ही माझी बनेल बाई. मम्मी. दर 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 हीच ना हीच ना. नाही, ते नाही मला हे दर 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 दर. हा. हा, नको तशी म्हणते. अहो, ती एक नादा नाही. मग तुम्ही नादा नाहीत का? काय नाही काय असलं असलं होय. काय बापराव. असं असतं? अरे त्या पुरीनं तुझं घेतलं नाही व्हय. नाही मग तुझा तुझा घेतो का. हे बघ गणेश, काय रे? तू काय या भानगडीत पडू नकोस. मग? तू असतानास तू लहान तेव्हा तू आतमध्ये जा बरं. का बरं? आम्हाला जरा खाजगी बोलायचं आहे. खासगी बोलताय काय? हो. बरं, मी जातो. जा. हे बघ हा आता त्या बाईचा धंदा करून करून चिकू संपत आल्यात. आता त्या बाईला आपण थाप मारायची की आपल्या बाग आहेत चिकूच्या म्हणून सांगायचं. असं ना आपल्या स्वतःच्याच बाग आहेत. बाई तुम्हाला बहीण आहे ना. हो, आहे ना. बोलवा त्यांचा आमचा परिचय करून. हा. का पाहुणं? हा. जे काय बोलायचंय ना, हा. बहिणीशी बोला. बोलवा बोलवा. हो. बोलू का? हा, हे ए, बहिणीला. गीता. वा वा. हा, नमस्ते. आम्ही मोठे बागायदार आहेत बाई. हो हो, माझे सुद्धा चिकू झाले. अहो चिकूचे मळे ना मळे आमच्याकडे आहेत. चिकूच काय हा 35 एकर या पट्ट्याचा नुसता
काँग्रेस आहे बाई. काँग्रेस न हो, बागायत बागा. ऊस आहे ऊस आहे. ऊस आहे ऊस ऊस आहे. आणि एवढंच काय हा. पण 80 एकर या पट्टीची नुसती इडी बाबळ आहे बाई. इडी बाबळ ना भेंडी आहे भेंडी. भेंडी आहे. सारखी तरकारी भरून मुंबईला जातात. तुला तर कमीच नाही. हा, हा. पण का हो? आय. तुमचं गाव कुठलं आहे? हा, काय नाही, विचार. म्हणजे मला काय म्हणायचंय, हा. तुमच्या गावालाच आम्हाला यायचं हो, म्हणजे हो, हो. कारण आमचा आता माल संपलेला आहे. हो या की अहो अर्धा मला तुमच्याच नाव न करतो चिकूचा. हो हो हो. आता काय सांग हे असल्या टिपिऱ्या चिकू आहे. असं ना? आणि मग पण ते कसं यायचं तो पत्ता सांगा ना. मागच्या वेळी तुम्ही चिकू आणलं जरा लहानच होत. असं काय? हा पण आमच्याकडे मोठा असं आहे ना? ती तुम्हाला सोबून जात्यात. कोणाला अहो सोबत? विकण्यासाठी हो. मग असं म्हणा. हा आमच्या गावाचा पत्ता तुम्हाला हा, मार्ग पाहिजे. सांगा बापूराव. मार्ग हा, सांगतो मार्ग घ्या सांग. लिहून. हा, लिहून घ्या बाय. सांगा ना. सकाळी 10:30 वाजता गाडी पुण्याहून सुटेल हो. बरं, बरं. आणि सरळ डोकेवाडी ती. काय? हो त्या गाडीनं तुम्ही या ना. डोकेवाडी. हा डोकेवाडी. असेल. डोकेवाडीतनं भांगवाडी दिली भांगवाडीतनं कपाळवाडी ती. हो, हो. कपाळवाडीनं डोळेवाडी नाकाडावरून होटळवाडीला उतरत. अहो, अहो. हा बस स्टॉपच आहे तिथे. होटळवाडीनं दातडवाडी जवळच जवळच आहे. आहे. 32 घराचं गाव आहे बाय. दातडवाडीला यायचं चहा पाणी करायचं असं मधनं पोटळ्यावर सुटायचं. पोटळ्यावालं की बेंबाटवाडी जवळच आहे. एकाच वस्तीचा स्टॉप केलाय बेंबाटवाडी. असं बेंबाटवाडीनं रोडची पकडायचा बाई हा. असं कंबर फाट्यावर येऊन थांबायचं. हा कंबर फटव. तालुका आहे हा तालुका. तालुका. तिथनं 3 रस्ते फुटल्यात बाई. 3 रस्ते. समोरून एक हायवे रोड चाललाय पाठीमागनं एक बोगदा चाललाय ह्या साईडनं मांडी फाटा चाललाय. अचानक रात्र झाली म्हणजे पाठीमागच्या जर बोगद्यातनं उतरला हा. गाळात रोवून वाचाल. मोठा समुद्र आहे सरकारला सुद्धा आवारला अरे नाही. बापरे. सरळ मांडी फाट्या वळायचं. मांडी फाट्यावर. मांडी फाट्यावरून गुडगेवाडीनं नडगेवाडी. नडगेवाडीनं पाय फाट्यावाले की पंचवाडी दिसते आमची. पंजेवाडी दिसते. काय झालं? काय सांगताय तुम्ही? काय अहो, झालं? तुमच्या शरीराचा पत्ता देताय का तुमच्या गावाचा पत्ता देताय? त्याचं काय बरं का बाई तालुक्याला मेजॉरिटी कमी असल्यामुळे या गावांची भरती करून घेतली. असलं आहे तुमचं गाव. नक्की येणार ना तुम्ही? हा, येणार, चला. या बरं का. हा, या. टाटा टाटा